नमस्कार मंडळी. सह्याद्रीच्या कुशीत भटकताना आपण अनेक गडकिल्ले पाहतो. काही पराक्रमाच्या कथा सांगतात तर काही विश्वासघाताच्या. आज मी तुम्हाला अशाच एका दुर्गरत्नाकडे घेऊन आलो आहे, जो एका बाजूने पाहिला तर शांत स्थिर भुईकोट भासतो आणि दुसऱ्या क्षणी हजारो फूट खोल दरीच्या कड्यावर उभा असलेला एक रौद्र गिरिदुर्ग वाटतो. बीड जिल्ह्यातील धरूर तालुक्यात अभिमानाने उभा असलेला हा महादुर्ग म्हणजे किल्ले धरूर. किल्ल्यात प्रवेश करताच दिसतात ते भव्य दरवाजे, मजबूत बुरुज आणि काळाच्या ओघातही आजही अभिमानाने उभ्या असलेल्या तटबंद्या. येथे एक प्राचीन टांगसाळ देखील होती, जिथे कधी काळी नाणी तयार केली जात अशा नोंदी आहेत. मित्रांनो, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला गेलो तर या दुर्गाची कहाणी फारच प्राचीन काळापर्यंत पोहोचते. राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवटीत या ठिकाणी दुर्गरचनेची सुरुवात झाली. पण आज आपण जी भव्य तटबंदी पाहतो ती इसवी सन 1568 अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर चंगीज खान याने उभारली आहे. तिन्ही बाजूंना नैसर्गिकरित्या खोल दरी, ज्यामुळे शत्रू तिथून येऊ शकत नव्हता, आणि ज्या बाजूला सपाट जमीन होती तिथे शत्रूला रोखण्यासाठी दगडात खोदून प्रचंड मोठं खंदक उभारण्यात आलं. एकाच वेळी भुईकोट व गिरिदुर्ग अशी ही रचना स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार आहे. इसवी सन 1630 मुघल सम्राट शहाजहान याने दक्कन जिंकण्यासाठी आपले विशाल सैन्य येथे पाठवले आणि धरूर किल्ल्याला वेढा घातला. निजामशाहीचे किल्लेदार सिद्दी मुफ्ता याने मुघलांना अनेक महिने जोरदार टक्कर दिली. गडाची भक्कम तटबंदी वेधणे मुघलांना अशक्य झाले. शेवटी जानेवारी 1631 मुघलांनी सुरुंग लावून दारुगोळ्याच्या साह्याने गडाची भिंत उडवून दिली आणि किल्ल्यावर ताबा मिळवला. या विजयाच्या आनंदात शहाजहानने या गडाचं नाव फतेहबाद असे ठेवले. धरूर किल्ल्याचा संबंध फक्त मुघल किंवा निजामांपुरता मर्यादित नाही, तर या मातीला मराठ्यांच्या पराक्रमाचा देखील सुवास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. तर स्वराज्याचे सरनोबत म्हणजेच प्रति शिवाजी नेताजी पालकर यांना मुघलांनी याच धरूर किल्ल्यावर दगाबाजीतून कैद केले होते. पुढे जाऊन ऐतिहासिक खर्डा लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला आणि हा किल्ला अधिकृतपणे पेशव्यांच्याच म्हणजेच मराठेशाहीच्या ताब्यात आला. किल्ल्यावर आजही शत्रूच्या उरात धडकी भरवणारे स्थापत्य व छोटी मोठी बांधणी आहेत. पण लक्ष वेधून घेते ते हे भव्य फतेह बुरुज व तिथून दिसणारी खोलदरी. गडाच्या निजामी काळातील शाही मशिदी, कब्रिस्तान, सैनिकांच्या मोठ्या देवड्या, धान्य व दारुगोळा कोठार आणि पाण्याचे मुख्य स्रोत असलेले विस्तीर्ण तलाव, पायऱ्या असलेली भली मोठी न आटणारी विहीर, या सर्वांमुळे इतिहास इथे आजही जिवंत असल्याचा भास होतो. बीड शहरापासून अवघ्या 60 किलोमीटरवर असलेला हा धरूर किल्ला केवळ पर्यटन स्थळ नाही, तर ते आहे मानवी बुद्धिमत्तेची जोड स्थापत्याशी असणारं शिल्प व आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक. हा इतिहास स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्यासाठी येथे एकदा नक्की भेट द्या. चला तर मग आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचा ध्यास घेत पुन्हा भेटतो भटकंतीच्या अशाच एका नवीन प्रवासात.